मंडळी, आजकाल नवीन गाडी घेत असताना गाडीचा ॲव्हरेज, परफॉर्मन्स आणि कम्फर्ट जितका महत्त्वाचा आहे, तेवढीच गाडीबरोबर येणारी फीचर्स महत्त्वाची आहेत. आणि बऱ्याचदा फीचर्सकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याच्याबद्दल नीट माहिती घेतली जात नाही आणि मग काही महत्त्वाची युजफुल फीचर्स आपण मिस आउट करून जातो, कारण आपण चुकीचा मॉडेल निवडतो किंवा चुकीचा व्हेरियंट निवडतो ज्याच्यामध्ये ती येणार नसतात. म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सगळी फीचर्स कव्हर केलेली आहेत की जी तुमच्या गाडीत असलीच पाहिजेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. मंडळी, ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की आपण ह्या व्हिडिओमध्ये फीचर्स कव्हर केलेत. आता फीचर्स आणि ॲक्सेसरीज मधला फरक समजून घेणं हे आवश्यक आहे मित्रांनो. कारण ॲक्सेसरीज ह्या अशा असतात की ज्या आपण गाडी घेतल्यानंतर शोरूममधनं किंवा कुठल्याही ॲक्सेसरीच्या दुकानातनं बसवून सुद्धा घेऊ शकतो, जरी त्या गाडीबरोबर येत नसतील तरी सुद्धा. पण ही जी मी आता तुम्हाला काही फीचर्स सांगणार आहे, ही मात्र कंपनीकडूनच तुम्हाला गाडीमध्ये यावी लागतात. ही बाहेरून रेट्रोफिट करता येत नाहीत आणि जरी करता येत असतील तरी ते मी अजिबात रेकमेंड करणार नाही की इतकी महत्त्वाच्या ज्या इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत किंवा मेकॅनिकल गोष्टी आहेत त्या आपण बाहेरून कुठून तरी बसवून घ्याव्यात. मित्रांनो, आता फीचर्स म्हणलं तर त्याच्यात खूप गोष्टी येतात. म्हणजे अगदी साध्यातल्या साध्या म्हणजे अगदी टिंटेड विंडोजपासून ते एडॅस सिस्टीम म्हणजे जी ऑटोमॅटिक गाडी स्टिअर होते वगैरे इथपर्यंत सगळी मोठी लिस्ट आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओला आपण दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलं आहे. पहिल्या पार्टमध्ये मी अशी फीचर्स कव्हर केलेली आहेत की जी थोडीशी एंट्री लेवल गाडी आणि मिड सेगमेंट गाडी म्हणजे साधारण 7 ते 15 लाखामध्ये ज्या गाड्या येतात त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात आणि ती आवश्यक असतात घेणं. आणि दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण थोडीशी प्रीमियम गाड्यांमधली जी फीचर्स आहेत ती कव्हर केलेली आहेत. म्हणजे 15 लाखाच्या वरच्या गाड्या सगळ्या की नॉर्मली ती फीचर्स त्याच्यातच येतात. तर आता ह्या सेगमेंटमधलं पहिलं सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर्स. म्हणजे आपले जे बाहेरचे दोन आरसे आहेत ते आपल्याला इलेक्ट्रिकल जॉयस्टिकच्या साहाय्याने किंवा बटणांच्या साहाय्याने ॲडजस्ट करता येतात. त्याचा अँगल आपल्याला बदलता येतो दोन्ही आरशांचा. तर आता हे का महत्त्वाचं फीचर आहे, कारण नॉर्मली कसं असतं की ज्या गाड्यांना इलेक्ट्रिकल नाही सिस्टीम आहेत त्याला आयदर हात खिडकीच्या बाहेर काढून ॲक्च्युली फिजिकली ती ग्लास हाताने हलवावी लागते किंवा एखादी खिडकीच्या बाजूला जॉयस्टिक दिलेली असते किंवा एक स्टिक दिलेली असते. ती स्टिक आपण हलवली की तो आरसा आतल्या आत ॲडजस्ट होत असतो. तर आता ड्रायव्हरच्या साईडचं तर आपल्याला हे सहज करता येतं, पण पॅसेंजर साईडचं मात्र करताना तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. आता आपण नॅनो गाडीमध्ये बसलेलो, याला असली कुठलीही फीचर्स येत नाही, त्याला साधी स्टिकसुद्धा येत नाही. आणि मला डावा आरसा जर मला ॲडजस्ट करायचा असेल तर खूप अथक प्रयत्नांनी आणि खूप वेळानंतर तो ॲडजस्ट होतो, पण तरीसुद्धा जसा पाहिजे तसा तो ॲडजस्ट करताच येत नाही. शिवाय रिव्हर्स घेताना वगैरे तुम्हाला पटकन जर असं वाटलं की खालचा भाग बघायचा आहे तर मग तुम्हाला जॉयस्टिक जर असेल, इलेक्ट्रिकल कंट्रोल्स असतील तर पटकन तुम्ही तो आरसा डावा आरसा खालती करू शकता, उजवा आरसा हलवू शकता आणि अंदाज घेण्यासाठी ह्याच्यात महत्त्वाचं मदत होते. मंडळी, दुसरं जे महत्त्वाचं फीचर आहे ह्या सेगमेंटमधलं ते म्हणजे अँटी ग्लेअर रिअर व्ह्यू मिरर. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये एक असा कंट्रोल दिलेला असतो आपल्या इथल्या आरशाला की जे मागच्या गाड्या ज्या येणार आहेत त्यांच्या लाईटचा प्रभाव आपल्या डोळ्यावरती पडत नाही, त्याचा ग्लेअर आपल्या डोळ्यावरती येत नाही. ते आपण बटन पुश केलं की थोडासा तो डार्क होतो मिरर, त्यामुळे ग्लेअर सगळा आपल्या डोळ्यावरती येत नाही. आपला पुढचा रस्ता आपल्याला स्पष्ट दिसू शकतो कारण मागचं रिफ्लेक्शन कुठलंही येत नसतं. तिसरं महत्त्वाचं फीचर म्हणजे रिअर विंडशील्ड वॉशर किंवा आणि वायपर. हे विशेषतः तुम्ही जर SUV गाडी किंवा हॅचबॅक गाडी घेत असाल तर ह्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सिडॅन्समध्ये एवढी गरज पडत नाही कारण पावसाच्या वेळेला मागच्या काचेवरती इतका चिखल त्यात सिडॅन्समध्ये उडत नाही. म्हणजे ज्या गाड्यांना डिकी असते वेगळी त्या गाड्यांना उडत नाही, पण हॅचबॅक आणि SUVजमध्ये मात्र हा खूप उडतो आणि कालांतराने मागची काच पूर्ण चिखलाने भरून जाते. तुम्हाला तुमच्या आतला जो आरसा आहे त्याच्यातनं मागचं काहीही दिसणार नाही. सो वॉशर वायपर जर असेल तर ती तुम्हाला व्यवस्थित साफ ठेवता येते आणि ह्या आरशातनं मागचं सगळं दिसत राहतं. ह्या सेगमेंटमधलं चौथं फीचर म्हणजे डोअर ओपन अलार्म. म्हणजे नॉर्मली असं अगदी बेसिक गाड्यांमध्ये सुद्धा एक कॉमन फीचर दिलेलंच असतं की तुम्ही दार उघडल्यानंतर हा आपला जो आतला दिवा आहे गाडीतला दिवा तो चालू होतो आणि दार बंद केल्यानंतर तो आपोआपच बंद होतो. म्हणजे एखादं दार जर थोडंसं उघडं राहिलेलं असेल, नीट बंद झालेलं नसेल
तर ह्या दिव्यावरनं आपल्याला लक्षात येतं की कुठलं तरी दार उघडं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या वेळेला तो दिवा कधी कधी नोटीस होत नाही, आपण वेगळ्या कुठल्या तरी ह्याच्यात असतो. सो आता बऱ्याचशा गाड्यांना डोअर ओपन किंवा डोअर एजार वॉर्निंग असं त्याला एक फीचरचं नाव आहे. म्हणजे एखाद्या कुठल्याही गाडीतलं दार जर व्यवस्थित लागलेलं नसेल तर एक अलार्म वाजत राहतो, टीट 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 असा अलार्म वाजत राहतो. शिवाय डॅशबोर्डमध्ये सुद्धा डोअर ओपन राहिल्याचा एक लाईट लागतो. आणि तसंच मित्रांनो, हेडलाईट ऑन राहिल्याचा सुद्धा अलार्म वाजतो. म्हणजे आपण रात्री कधी कधी गाडी पार्क करतो आणि घाईघाईत कुठेतरी उतरतो, गाडीचे हेडलाईट तसेच चालू असतात. आजकाल स्ट्रीट लाईट्स इतके ब्राईट झालेले आहेत की कधी कधी आपल्याला लक्षातही येत नाही की आपल्या गाडीचे हेडलाईट चालूच राहिलेले आहेत आणि आपण तसंच निघून जातो. 2-3 तासांनं काम करून जेव्हा आपण परत येतो किंवा बऱ्याच वेळाने जेव्हा परत येतो तेव्हा गाडीची बॅटरी पूर्ण ड्रेन झालेली असते, कारण हेडलाईट चालू राहिलेले असतात. सो ह्याचा सुद्धा अलार्म असतो. म्हणजे आपल्याला आपण जेव्हा गाडी बंद करतो आणि जर तो अलार्म वाजत असेल तर लक्षात येईल की आपल्या गाडीचे हेडलाईट चालू आहेत. 5वं फीचर म्हणजे ड्रायव्हर सीटचा हाईट ॲडजस्ट फीचर. म्हणजे हे जास्त करून थोडेसे जे शॉर्ट ड्रायव्हर्स आहेत, म्हणजे साधारण 5-5.25 फुटापर्यंतचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि विशेषतः मोठ्या गाड्यांना म्हणजे SUVs असतील किंवा सिडॅन्स असतील किंवा ज्याची थोडीशी लांबी जास्त आहे, त्याचं बॉनेट थोडंसं मोठं आहे, अंदाजही घ्यायला थोडीशी ती गाडी मोठी आहे, अशा केसमध्ये मित्रांनो जर ड्रायव्हर सीटला हाईट ॲडजस्ट करण्याचं फीचर असेल तर ते खूप कामाला येतं. जजमेंट घ्यायला सोपं पडतं, आपल्याला एक चांगली कम्फर्टेबल ड्रायव्हिंग पोझिशन मिळते. तर हे फीचर जरूर घ्या. जसं ड्रायव्हर सीटला हाईट ॲडजस्टेबल फीचर असतं तसंच स्टिअरिंगला सुद्धा पुढे मागे करता येतं आणि खालती वरती करता येतं. याला टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील असं म्हणतात. सो हे पण अतिशय महत्त्वाचं फीचर आहे की जे तुम्ही अवश्य घेतलं पाहिजे, कारण ह्यांनी परत कम्फर्टेबल ड्रायव्हिंग पोझिशन तुम्हाला शोधण्यासाठी यांनी मदत होईल. दुसरी गोष्ट, लॉंग ड्राईव्हला जाताना तुम्ही तुमच्या हातावरती ताण येणार नाही, तुमची स्टिअरिंगची ग्रीप व्यवस्थित राहील, स्टिअरिंग फार जवळ पण असणार नाही, फार लांब असणार नाही, परफेक्ट पोझिशन तुम्ही त्याची ॲडजस्ट करू शकता. तर हे फीचर जरूर घ्या. आता मित्रांनो, सेंट्रल लॉकिंग ही तर अगदी कॉमन फीचर आजकाल झालेलं आहे, प्रत्येक गाडीमध्ये येतं. बाहेरून सुद्धा तुम्हाला सहज सेंट्रल लॉकिंग बसवून मिळतं. पण कंपनी फिटेड सेंट्रल लॉकिंग जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये स्पीड सेन्सिंग ऑटो लॉक असं एक फीचर मिळतं. म्हणजे गाडी साधारण 20च्या स्पीडच्या पुढे गेल्यानंतर आपोआपच सगळी दारं बंद होतात आणि तुम्ही किल्ली बंद केल्यानंतर म्हणजे इग्निशन बंद केल्यानंतर दारं आपोआप उघडतात, म्हणजे अनलॉक होतात बेसिकली. सो हे फीचर तुम्हाला नॉर्मली बाहेरून बसवलेल्या सेंट्रल लॉकिंगमध्ये मिळणार नाही. आता ह्या सेगमेंटमधलं शेवटचं फीचर म्हणजे कंपनी फिटेड रिअर कॅमेरा जर तुम्हाला मिळाला, म्हणजे रिव्हर्सिंग कॅमेरा, तर तो जरूर घ्या. बाहेरून सुद्धा बसवून मिळतो, आजकाल सगळ्या ऑडिओ सिस्टीम्समध्ये सुद्धा तो रिअर कॅमेरा येतो. पण हे बाहेरून जे कॅमेरे बसवलेले असतात किंवा ऑडिओ सिस्टीम्समधले जे कॅमेरे असतात ते गाडीच्या डायमेन्शनच्या हिशोबाने कॅलिब्रेटेड नसतात. पण जेव्हा कंपनीमधनंच तुम्हाला रिव्हर्सिंग कॅमेरा येतो तेव्हा त्या गाईडलाईन्स ज्या त्याच्यात दिलेल्या असतात त्या पूर्णपणे गाडीच्या डायमेन्शनशी कॅलिब्रेट केलेल्या असतात. म्हणजे गाडीची रुंदी, गाडीची लांबी, गाडीचं टर्निंग सर्कल ह्याच्याशी ते कॅलिब्रेट केलेल्या असतात. त्यामुळे हे फीचर तुम्हाला शक्यतो कंपनी फिटेड घेता आलं तर नक्की बघा. मित्रांनो, आता वळूयात प्रीमियम सेगमेंटकडे. म्हणजे ही जी फीचर्स मी आत्ता तुम्हाला एंट्री लेवल आणि मिड सेगमेंटची सांगितली, ही प्रीमियम गाड्यांना तर बाय डिफॉल्ट येतातच. त्याच्यामध्ये ती तुम्हाला ऑलरेडी नक्कीच मिळून जातील 15 लाखाच्या वरती जेव्हा तुम्ही जाता तेव्हा. पण 15 लाखाच्या वरती सुद्धा अशी काही महत्त्वाची फीचर्स आहेत सनरूफ सोडून की जी तुम्हाला नक्की बघायची आहेत. ती 5 फीचर्स आता आपण बघू. आणि आता कदाचित 15 लाखाच्या वरच्या ज्या गाड्या येतात त्यातलं सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे प्रचंड प्रमाणात सेफ्टीला कॉन्ट्रीब्यूट करतं ते म्हणजे लेव्हल 2 ADAS ची सगळी फीचर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ब्रोशरमध्ये एवढंच बघायचं की आपल्या गाडीला लेव्हल 2 ADAS आहे का. ADAS म्हणजे ऑटोमेटेड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स. म्हणजे हे बेसिकली गाडी स्वतः कंट्रोल करू शकते काही गोष्टी. त्या लेव्हल 2 मध्ये काय येतात गोष्टी, तर पहिलं म्हणजे ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही असं बघितलेलं असेल की काही गाड्यांच्या जेव्हा तुम्ही जवळ जाता मागून तेव्हा त्यांच्या बाहेरच्या आरशामध्ये असा काहीतरी दिवा लागतो, लाल दिवा लागतो, ऑरेंज दिवा लागतो. तर हे बेसिकली काय असतं, तर जेव्हा एखादी गाडी मागून येत असते
तेव्हा ड्रायव्हरला प्रत्येक वेळेला ती दिसतेच असं नाही. पण मग ब्लाइंड स्पॉट सिस्टीम असेल तर त्याच्यात दिसतं की बाबा तुम्हाला दिसत नाही गाडी तिथे आहे, पण ॲक्च्युली तिथे कुठली तरी गाडी आहे. सो हे पहिलं फीचर आहे. दुसरी गोष्ट ड्रायव्हर फटिंग मॉनिटरिंग, म्हणजे एक कॅमेरा लावलेला असतो जो ड्रायव्हरच्या डोळ्याला कंटिन्युअसली ट्रॅक करत असतो, त्याची मूव्हमेंट ट्रॅक करत असतो. आणि बराच काळ जर डोळ्याची मूव्हमेंट दिसली नाही तर गाडी वॉर्निंग देते, गाडीचा स्पीड 20 किंवा 30च्या वरती जात नाही आणि टेक अ ब्रेक म्हणून तिथे वॉर्निंग येते. म्हणजे जास्त करून नाईट ड्राईव्हला वगैरे ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तिसरा म्हणजे लेन कीप असिस्ट, म्हणजे जर एखाद्या वेळेला चुकून आपलं असं होतं की आपलं लक्ष कुठेतरी भरकटतं बोलण्याच्या नादामध्ये किंवा एखादी पेंग येऊ शकते आपल्याला आणि मग गाडी एक्सप्रेसवेवरती चुकीच्या लेनमध्ये आपोआप जायला लागते. आणि मग तसं जर व्हायला लागलं तर स्टिअरिंग आपोआप हलतं आणि गाडी परत लेनमध्ये येते आणि एक वॉर्निंग साऊंड येतो की तुमची लेन तुम्ही बदलताय, म्हणजे तुम्ही त्याच लेनमध्ये ठेवायला पाहिजे. आणि लेव्हल 2 एडॅसमधलं सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅमेरे आणि रेडार सेन्सर्स लावलेले असतात की जे समोर येणाऱ्या ऑब्स्टॅकल्सला कंटिन्युअसली ट्रॅक करत असतात. म्हणजे भले मग ते एखादं प्राणी असेल, रस्ता क्रॉस करणारा माणूस असेल, किंवा एखादी गाडी एकदम अचानक समोर आली किंवा पुढच्या गाडीचा स्पीड अचानक एकदम कमी झाला, तर ड्रायव्हरला कळण्याच्या अगोदर गाडीला ते कळलेलं असतं आणि गाडी इमिजिएटली इमर्जन्सी ब्रेक्स अप्लाय करते. आणि ह्यानी पोटेन्शियल ॲक्सिडेंट जर होणार असेल तर तो टळतो आपला ॲक्सिडेंट. सो लेव्हल 2 एडॅस तुमच्या गाडीमध्ये जर तुम्हाला घेता आलं प्रीमियम गाडीमध्ये तर हे अवश्य घ्या. नॉर्मली 15 लाखाच्या वरच्या ज्या गाड्या असतात त्या हेवी असतात, जास्त पॉवरफुल असतात आणि साईजने सुद्धा मोठ्या असतात. सो ह्या अशा गाड्यांना थोडंसं जर कंट्रोल आपल्याला अजून चांगलं व्यवस्थित करता आलं तर हवंच असतं आणि त्याच्यामध्ये हिल होल्ड असिस्ट काम करतं. सो हिल होल्ड असिस्टमध्ये बेसिकली काय होतं की तुम्ही आपला जो ब्रेक पॅडल असतं ते थोडंसं लॉंग प्रेस करून ठेवल्यानंतर काही वेळासाठी गाडीचा ब्रेक हा लागलेला राहतो. म्हणजे जरी तुम्ही ब्रेकवरनं पाय काढलात तरीसुद्धा गाडी जिथे असते तिथेच थांबते. हे तुम्हाला उतारावरती पिकअप घेताना ह्याचा फार चांगला उपयोग होईल, तुमची मॅन्युअल गाडी असेल किंवा. दुसरं प्रीमियम गाड्यांचं महत्त्वाचं फीचर म्हणजे क्रूज कंट्रोल. आणि ह्याच्यामध्ये जर ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल तुम्हाला घेता आलं, तो व्हेरियंट जर घेता आला तर अजून चांगलं, किंवा ते मॉडेल जर घेता आलं तर अजून चांगलं ह्याच्यामध्ये. आणि जास्त करून ऑटोमॅटिक गाडी जर तुम्ही घेत असाल तर क्रूज कंट्रोलसारखा दुसरा चांगलं फीचर नाही. ह्याच्यावरती आपण एक छान व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही इथे बघू शकता. नक्की बघा हा व्हिडिओ झाल्यानंतर, तो वापरायचा आहे कसं क्रूज कंट्रोल. कारण क्रूज कंट्रोलमुळे आपल्याला हायवेवरती आपण जेव्हा क्रूझिंग करत असतो तेव्हा थोडंसं रिलॅक्स होता येतं, आपल्या उजव्या पायाला थोडीशी विश्रांती देता येते आणि शिवाय गाडीचं ॲव्हरेजही याने खूप वाढतं, कारण एका ठराविक कॉन्स्टंट स्पीडला गाडी ही चालू असते. तिसरं महत्त्वाचं फीचर म्हणजे 360 डिग्री पार्किंग कॅमेरा. आपण आता मिड सेगमेंट आणि एंट्री लेवलमध्ये बघितलं की कंपनी फिटेड कॅमेरा तुम्ही अवश्य घ्या रिव्हर्स करण्यासाठी. पण आता प्रीमियम सेगमेंट्समध्ये नॉर्मली 360 कॅमेरा येतो आणि तो व्हेरियंट तुम्ही घ्या ज्याच्यामध्ये तो येणार आहे. कारण हे खूप अतिशय युजफुल फीचर आहे ट्रॅफिकमध्ये म्हणा किंवा पार्किंग करताना. कारण तुमच्या गाडीच्या चाहू बाजूला काय काय अडथळे आहेत, छोट्यातले छोटे अडथळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात आणि तुम्हाला पार्किंग करताना किंवा अगदी खूप दाटीवाटीतनं गाडी काढताना याचा खूप छान उपयोग होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर एक नक्की लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे अनुभव किंवा तुमचे प्रश्न कॉमेंट्समध्ये सांगा, मी त्याला नक्की उत्तर देईन. आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. माझ्याशी संपर्क साधायला ह्या ईमेल ॲड्रेसवरती मला कॉन्टॅक्ट करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी, सायनिंग ऑफ. धन्यवाद.